मॉर्निंग गाईस. आज आहे IPLचा डे 2. आता चालू आहे ग्राउंडवर आणि आज स्पेशल गेस्ट येणार आहे आमच्या देवलावर. दाखवतो क्लिप बघा. पण आम्ही मॅचवर असू. मॅच लवकर झाली तर तेव्हा तिथपर्यंत तिकडे असतील तर भेटायला येऊ. भेटणार तर नाही पण लांबून तरी दर्शन घेऊ. नसेल तर मित्राला सांगेल क्लिप घ्यायला. एक क्लिप टाकेल या व्हिडिओनंतर. या क्लिपनंतर अजून एक क्लिप टाकेल त्या ग्रेटेस्ट माणसाची. मग लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा एकच ब्लॉग असेल पण IPLचा 2 पार्ट नाही बनवणार कारण खूप ब्लॉग टाकतो आहे तोपर्यंत. पण बघत राहा. चलो भेटू डायरेक्ट ग्राउंडवर. आता आमची थर्ड मॅच आहे, म्हणजे तिसरी मॅच आहे आमची. लास्ट मॅच आहे. जिंको का काहीच फरक नाही पडत. काहीच फरक नाही पडत. बघू, खेळू मन लावून, जाऊ फायनल बघू आणि निघू. तुम्ही बघत राहा. आमची टीमची बॅटिंग चालू आहे. ह्या तुम्ही पहिला बॉल बघा, त्याच्यानंतर बंद. पहिलाच बॉल 2 रन नाही, 1 रन. जाऊ दे. जा मजा सफेद कुर्ता घालून आपला ID भेटेल बा आपल्याला. गाडी माझी बॅट काय कारण आला प्रश्नचिन्ह होता. सर्व त्यांनी बघितलं कुठे टाकले. लेग स्टम्पचं पाय पकडून टाकलाय. पाय मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वात राहिलेला संघ आहे नायरा 11 या टीमला आपण बघतायत. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल स्टॉप करते शेवटच्या क्षणाला. आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 20च्या घरामध्ये. चांगली सुरुवात, खूप चांगली सुरुवात, अतिशय सुंदर दिल्याची फलंदाजी. पण गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल. योग वाढील. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आहे. इथे पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक केला जातोय, परंतु फाईन लेगला देखील चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. जबरदस्त फिल्डिंग याही वेळेला पाहायला मिळाली. आला मैदानाच्या आत डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल होतील तेवढं चांगलं बेनिफिट देऊन जातील क्षेत्ररक्षकांना संघाला, कारण की पहिल्या षटकात भरघोस धावसंख्या उभारलेली आहे प्रतिस्पर्धी संघाने. नायरा 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, अफलातूनरित्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही देखील ट्रॉफी पाहायला मिळते. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल का प्रश्नचिन्ह होता, त्याचं उत्तर आले नाही. कारण की चुकीच्या एंडला चुकीची फेकी आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर एक सोटी धाव. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 1च्या सानिध्यातून. अर्थातच जर पाहिले गेलं
तर 21 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. एनआर चेंडू असतील 15 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. 15 चेंडू आणि 24 धावा. मॅच तर रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचला गेलाय. 15 मध्ये करायचे 24. या पुढचा बॉल आणि या एका धावेच्या माध्यमात संघाची धावसंख्या आता मध्ये चांगल्या स्थितीमध्ये परिस्थितीमध्ये 33 धावा. एकाच्या मोबाईलमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडू उर्वरित टीम आई झरीमध्ये नायरे 11 संघाला. नितेश आलेत बॉलर या टीमचे ओनर आणि पहिल्या बॉलवरती त्याने मिळाले विकेट. फलंदाज बाद. स्वागत करतो. स्वागतासाठी शिवसेनेचे सर्व मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. कृपया जागा करून द्या. आतमध्ये येताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय सन्माननीय रावसाहेब ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय रावसाहेब ठाकरेंचे हार्दिक स्वागत. साहेबांसाठी एकसर मच्छी मार्केटच्या सर्व भगिनींनी खास आगरी कोळी बेत आखला होता. त्यांना तुम्हाला देण्याची इच्छा आहे. कृपया त्यांनी याचा स्वीकार करावा. आपण इथे आलात त्यासाठी मनपूर्वक आभार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चला 2:25 दोन्ही सेमीफायनल झालेत. मी तर पहिल्याशीच बाहेर आहे. आमचा मित्र पण बाहेर निघालाय. दो भाई दोनों था भाई. आता फायनल आहे. दोन्ही टीम मध्ये आमचे मित्र आहेत. दोन्ही टीम मध्ये आमचे मित्र आहेत. दोन्ही टीम चांगल्या पण आहेत. परफॉर्मन्स वगैरे पण खूप चांगला आहे. आता खेळणारे प्लेयर आहेत. काय फायनलचं शूट करू नंतर बघत राहा. चला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवत आहेत NXT लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. एकसर ग्रामस्थ आयोजित एकसर प्रीमियर लीग ही ट्रॉफी आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर पद्धतीने चमकती हुई ट्रॉफी फायनल चालू आहे. बॉल दिसत अगदी शेवटला अप्रतिम खेळले. चला या दोन्ही संघांना विनंती करतोय, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, आम्ही लगेच बक्षीस सोहळा पूर्ण करणार. देखील ऑप्शन होता, मात्र त्याच्या शुभसे या स्वयं कुठे आहेत टुर्नामेंट तर किती आहे आणि टोटल 200 आहेत. पहिल्या नंबरची कास्ट ट्रॉफी आणि एका वर्षात इथे आपण बघतोय ऋतू चॅम्पियन 3 फायनल मारलेत. नमस्कार मित्रांनो, फायनल झाली. ऋत्वी चॅम्पियन टीम जिंकली आणि 5 स्टार बॉयज हरली. खूप वाईट वाटते कारण की आम्ही वाईट वॉश झालो आहे. आणि चला हा ब्लॉग इकडेच समाप्त होते. पार्ट किती बनतील माहीत नाही, पर बॉलिंग भेटली पण चोपला, त्याच्यातून वाईट वाटते. आणि आपला मित्र पण बाहेर गेला आहे.
सेमी खेळून गेलोय. हा सेमी खेळून गेलाय मी, त्याच्या पहिला बाहेर गेलोय. फक्त जेवायला थांबलेलो, बिर्याणी होती ना आम्हाला टीमला. सांगितलं सगळ्यात पहिला तेच बोललो, वाईट वॉच झालोय मी, क्लिअर वाईट वॉच झालोय मी. नाही आमची जरा मॅनेजमेंट बरोबर नव्हतं, EPLचं नाही आमच्या टीमचं. बाकी नाही मी टाकील, मी नाही घाबरत. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब आणि पीस आउट.